मोठे रोडचं काम झालेलं आहे, पण सगळे गोते घालून ठेवलेत त्याच्यावरती रोड सुकवण्यासाठी. हा कुठपर्यंत रोड बनवला आहे माहीत नाही, आता पुढे गेल्यावर कळेल की कुठपर्यंत बनवला आहे. तसा रोड सिंगलच आहे, त्याच्यामुळे गाडी थोडं जपून चालवायला लागते, कारण गाडी जपून नाही चालवली तर अपघात होऊ शकतो. म्हणून सिंगल रोड तर जपून चालवायला. इथून आता सुरू झाला फेवर ब्लॉकचा रस्ता, आणि तो पण कसा आहे, मध्येच खड्डे आहेत, मध्येच स्लोप आहे, प्रॉपर नाही आहे. त्याच्यामुळे गाडी चालवताना सुद्धा खूप थांबवून चालवायला लागतं. गाडी अशी वर चढते खाली उतरते, वर चढते खाली उतरते असे. साहेबांनी आम्हाला थांबवलं आणि विचारलं की कुठे चाललात. मी म्हटलं मालवणला. तर गाडीचे पेपर म्हटलं ओके आहेत, एकदम परफेक्ट आहेत. मग त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चेक केलं आणि आम्हाला काही न बोलता जायला सांगितलं. मग मी त्यांचे आभार मानले आणि म्हटलं चला आता जाऊया, लवकरात लवकर पुढे निघूया.
आणि हा डांबरचा रस्ता एवढा स्मूथ आहे आणि मस्त आहे, पण मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आहेत त्याच्यामुळे लिंक तुटते. आणि आता पुन्हा आलाय डायव्हर्जन. अरे अर्धा काम करतं तर ठेवलेलं आहे, आता पुन्हा डायव्हर्जन आलेलं आहे. आणि आता आलाय समोर सिमेंटचा रस्ता आणि पुन्हा पिकअप घेतलेली आहे गाडीने. समोर ब्रिज बघा किती छान वाटतं. जसं जवळ येतो तसं अधिकच सुंदर वाटतं. हा असं वाटतं खेळण्यातले रोड असतात ना. ओ आला स्पीड ब्रेकर. अशी लिंक तुटते ना, मजा येत नाही चालवायला गाडी. हे बघा पुन्हा आलं. आता इथे स्पीड ब्रेकर टाकायची काय गरज आहे का? बाजूला काम चालू आहे, सगळी खडी टाकलेली आहे. पुन्हा डांबर. आणि तो केवढा मोठा खड्डा गेला रे बाबा. पुन्हा डांबर. बाजूला कामं चालू आहेत. पुन्हा डायव्हर्जन येतोय पुढे. बघा आलं. यस. पुन्हा आता राईटला काम चालू आहे. आता साईडचा तो रस्ता असतो ना, त्याला डांबर टाकून मस्त एकदम टकाटक बनवलेलं आहे. आणि साईडला राईटला काम चालू आहे, जिथं पातीच टाकून ठेवली आहे सगळी आणि प्लेन करून ठेवलेलं आहे सगळं. आणि एकाच रस्त्यावरती आवन आणि जावन दोन्ही चालू आहे. ही बघा सफेद आणि लाल परी. एक तर स्पीड ब्रेकर एवढे टाकले आहेत की काय सांगायचं. हे बघा दोन दोन पावलावरती स्पीड ब्रेकर. ब्रिजचं काम आहे, माती भराव चालू आहे. पुन्हा स्पीड ब्रेकर. शाबाश. ब्रिज अडकून पडले. हे पुन्हा स्पीड ब्रेकर. हे मातीचे ढिगारे लाल लाल. आणि हा डांबरी रस्ता. थोडं फिलिंग चांगलं येते की चाललोय गावी मालवणला, म्हणजे एन्जॉय करायला. पण बाईकवरती आज बऱ्याच वर्षाने आज कोकणात चाललोय बाईकने. पहिलं पण जाऊन आलो आहे, पण आज बऱ्याच वर्षाने चाललोय. हे असे डायव्हर्जन. आणि अरे बाबा पुन्हा पेवर ब्लॉक काय म्हणतात ते. हे रस्ते आले ना की खूप भीती वाटते. कारण काय माहिती आहे, हे ट्रक मोठे मोठे लोडिंग ट्रक जाऊन जाऊन ना काय झालं आहे, दोन बाजूला दोन खड्डे झाले आहेत आणि मध्येच पेवर ब्लॉक वर आलेत. त्याच्यामुळे बाईक आहे ना, एकदा इकडे एकदा तिकडे, एकदा इकडे एकदा तिकडे अशी डुलत 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 जाते. त्याच्यामुळे भीती वाटते की काय पडेल बिडेल. कारण गाडी उडते रप रप रप. चला तर शेवटी ब्रिज संपलाय. पेवर ब्लॉकही संपू देत, म्हणजे चांगला डांबरी रस्ता येऊ दे हो, किंवा सिमेंटचा रस्ता येऊ दे. खडी 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 माती, सगळी माती. पुढे आहे सिमेंटचा रस्ता बनवलेला आणि तो आला फायनली. म्हणजे एकच साईड झाले, दुसरं अजून काम चालू आहे. दुसऱ्या साईडचं राईट साईडचं काम चालू आहे बनवायचं. रेल्वेचे ब्रिज. कोकण रेल्वे. कोकण 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 आपलो कोकण. चला तर व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा भेटू पुढच्या भागात नव्याने. पुन्हा भेटू. चला तर बाय बाय टाटा बाय बाय.